बाहेरून कडी कोणी लावली? हे दार उघडा. एक मिनिट मामा. अरे काय चाललंय या? माका कोंडून कोणी ठेवल्यान? अहो तुम्ही इकडे येऊन का झोपलात? काय म्हणजे काय? झोपेत किती जोर जोरात बडबड करत होतस तू. 4 वेळा हाका मारली पण तुझ्या अंगात काय संचारला होता काय माहित. मग मी श्रीनूकडे गेलोय झोपू. तर माका आज कोंडून कोणीतरी कडी लावल्यान ता माका समजूक वया. नाही मी फक्त दरवाजा लोटून गेलो होतो. अरे मामा तू आज झोपला होतास ना, मग मी का दार लावून जाईन कडी लावून जाईन? मग कडी घातली कोणी? काय कळत नाही गो, मी तर काही फिरकलंय पण नाही. माझा काय एक संबंध नाही हा. मी तर झोपले होते. हा नाही मी माझ्याबद्दल बोलशील तर मी बाहेर होतो सगळ्यांबरोबर केक कापत. ओ भाऊजी मग काय भुताटकी झाली की काय? काय बोलतास तुम्ही? काय झालंय? काय चाललंय आरडाओरडा? हा? इतक्या उशिरापर्यंत का सगळे जागे आहात? ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून सगळ्या मुलांनी रात्री 12 वाजता साजरा करूचा ठरवला. सगळा शांतपणेच चालला होता. कडीचा गोंधळ झाला नसता ना तर आतापर्यंत सगळे झोपला पण असता. कडीचा गोंधळ म्हणजे? दादा मामा, अरे बंधू मामा माझ्या खोलीत झोपला होता तर कोणीतरी बाहेरून कडी लावली. माहित नाही कोणी लावली. या घरात ना रोज काहीतरी थेरा चालूच असतात, काहीतरी होतच असता. द्यायचे तसा नाही हा. निशीचा उद्या 5 परतावा ना, त्यानंतर निशी मुंबईत निघून जाईल. म्हणून जरा सगळ्या मुलांनी मजा करूची ठरवली. बरं ठीक आहे, तुमचं सगळं झालं ना व्यवस्थित? मग आता झोपा लवकर, उद्या कामं आहेत. बंधू शिनू लवकर झोप. चला लवकर झोपा, सकाळी उठूचा लवकर. अरे पण माका कोंडून कोणी ठेवल्यान ता तारी माका सांगा. अम्मा अरे ए खरंच बाबा, तू ना पोलिसांका बोलव हा, आणि काय तर न्याय निवाडो ना करत बस. हा मी जातय झोपूक, माका झोप इल्या. वा काय चाललेलं असता ना. ओ भाऊजी तुम्ही तरी. हा मी पण जातो. ए डुग्या चल रे, चल ग चारू. मंजू थांब. मंजू निशी, नीरज, तुम्ही पण जाऊन झोपा आता. उद्या खूप दगदग होणार आहे तुमची. जा. गुड नाईट. जा बाळा. वहिनी सांगा ना कोणी कडी लावली? काहीच कल्पना नाही बंधू भाऊ, खराच. ओवी जा, तू पण जाऊन झोप. येते मी. काय चाललाय या? कोणाकच कसा माहित नाही या कडी कोणी लावली का? ओवी ओवी ओवी, तुला तुझ्या बर्थडेचं गिफ्ट द्यायचंय. बर्थडेचं गिफ्ट? बट ते तर तू आधीच दिलंस. हो पण मी तुला म्हटलं होतं ना की आणखी बरेच सरप्राइजेस बाकी आहेत म्हणून. हे सरप्राइज नंबर 2. हो नॉट बॅड हा श्रीनिवास. सरप्राइज नंबर 2 अँड ऑल. चल दे. देतो, पण त्याआधी तुला डोळे बंद करावे लागतील. श्रीनिवास ह्या डोळे बंद कर प्लीज. फाईन. झालं? आता उघड. श्रीनिवास हे अबोलीचं झाड. श्रीनिवास अबोलीची फुलं माझ्या मॉमला खूप आवडायची, माहितीये मला. आणि असू त्यांना खूप मिस पण करत होतीस ना. हो, या रोपाच्या रूपात त्या कायम तुझ्या सोबत असतील. थँक्यू.
श्रीनिवास, तू तू दिलेल्या गिफ्ट्स पैकी ना हे सगळ्यात बेस्ट आणि प्रेशियस गिफ्ट आहे माझ्यासाठी. हे मी कधीच विसरणार नाही, कायम लक्षात ठेवेन. थँक्यू सो मच. शेनू काय चाललंय? दादा मामा, ते ओवीचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही ते दोघं इथे म्हणजे त्याचं झालं असं की हे वाढदिवस तो मध्यरात्री साजरा झाला. आता इथं काय आहे त्याचं? हो, पण दादा मामा आमच्या कॉलेजमध्ये ना असा कोणाचा वाढदिवस असला किंवा मग कोणाला खूप जास्त मार्क्स मिळाले, एकंदरीत कोणाच्याही आयुष्यातला खूप आनंदाचा प्रसंग असला ना की हे असं रोपटं देतात. आज ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी हे तिला रोप देत होतो आणि ते कसं लावायचं ना ते तिला समजावत होतो. हे बघ ओवी, हे झाड आहे ना, हे पटकन सगळ्या मातीसकट उपटून नाही काढायचं. हा, सांभाळून. त्याचे मुळं नाजूक असतात. बाजूने आधी माती काढून घ्यायची आणि मग हळूहळू ते बाहेर काढायचं आणि नंतर एक मग छोटासा खड्डा खणायचा, त्यात ते झाड रोवायचं. फार पाणी नाही टाकायचं, फार भिजवायचं नाही. हेच सांगत होता तो. हो. शिनू, शिक्षण फक्त पुस्तकातच ठेवून उपयोग होत नाही. ते आचरणात आणलं तर ते शिक्षणाचा खरा उपयोग होतो. चांगलं आहे, चालू दे तुमचं. दादा, ते माझा वाढदिवस आहे, सो आशीर्वाद. दीर्घायुषी हो. आयुष्यात तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळू दे. माझा आशीर्वाद आहे. उमा, तूर पेटली काय? होय होय, भात चढवले आताच. मंजू, तेवढा खोबरा खाऊन झाला ना की वाटप काढून घ्या. हो मताई. अगो मेघना ते सांगत होत्या त्यांना सामानाची बांधाबांध पण करूची. जरा पटापट हात चालू कोया. उमाताई, काही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी वेळेत होतील. यांनी पाठ काढून दिलेत मला, छान रांगोळी काढते त्याच्या भोवती. होय गो, लग्न झाल्यानंतर निशी माहेरवाशीण म्हणून या घरात पहिल्यांदाच पाऊल ठेवता. उमा, गो उमा, सगळी तयारी झाली आम्हा? होय होय, होतच येईल. हा, मग मी काय सांगते त्या नीट लक्षात ठेव. निशीची आणि त्याच्या सासवेची ओटी भरायची आणि जावई पहिल्यांदाच घरी येतलो ना, त्यांच्यासाठी चांगलीशी भेट वस्तू घेऊन ये आणि त्यांच्या वडिलांसाठी की नाही पाकिट भरा. बरं. अगो मान असता त्यांचं. होय, तर सासरकडच्यांचं मानपान तर होऊ कच होय ना. एवढं सगळं करायची काही गरज आहे का? नाही म्हणजे एवढ्याशा पाकिटाने आपण त्यांचा मानपान करणार, त्यांना कशाची काही कमीच नाहीये ना तशी. त्यांच्याकडे कशात कायच कमी नाया, पण त्यांच्या मानपानात आपल्याकडून कायच उणीव भासू नये म्हणान म्हणतय. होय द्यायचे. मी जरा बाहेर बघून येतोय. हा, मंजू, तुझ्या दादाक ना आईने सांगितलेला आहे हो निरोप, जसाच्या तसा सांग. काय लालिताई, मी निरोप देते त्यांना, त्याआधी तुम्ही आपल्या दादांशी तरी बोला. त्याच्या आधी मला काही करता येणार नाही.
अगो बोलताय मी आजचा कार्यक्रम होऊन जाऊ दे मग बोलताय मी विषय काढताय त्याच्याकडे हा नक्की हा उमा! नक्की उमा हा आज ओवीचा वाढदिवस हा. ते का काहीतरी भेटवस्तू द्यायला हवी. या घरातला तिचा पहिला वाढदिवस हा. आणि शेवटचं सुद्धा. म्हणजे अगो म्हणजे पुढल्या वर्षी ओवी लगीन करून सासरी गेला तर आपण काय जातलो त्याच्या सासरी त्याका भेटवस्तू देव काय रे म्हणान म्हटलं हे शेवटचं. बरोबर माका पण ना याच वाटता. बरं ठीक आहे, पुढचं पुढे बघू. आजची तयारी करा. हं? वय तुम्ही चला आठवून घ्या, मी बाहेरचा काय तर बघतोय. मंडळी बसा सगळ्यांना बसा. बढ़िया थे एकदम. बहुत दिनों बाद इतना बढ़िया खाना खाने को मिला है. स्वाद आ गया. हो सगळंच छान झालंय. मेघनाताई हां ओटी भरतंय हा. अहो साहिल जी साहिल जी आमच्याकडून छोटीशी भेट. रघुनाथ जी इसकी क्या जरूरत है. हो असं कसं मान येतो तुमचा. नाही पण ताई खरंच राहू द्यायची काहीच गरज नाही. मेघनाताई असू द्या. गॅस थँक्यू. बसा ना. दादा मी आता बाहेर जाऊ शकते ना. का बाळा? माझ्या मैत्रिणीने मला भेटायला बोलवलंय. म्हणजे मुंबईला जाण्याआधी एकदा तिला भेटले असते तर बरं झालं असतं म्हणून. मी जाऊ. हो जा ना. ह्या बघ एकटा जाऊ नको हा. बरोबर कोणाक तरी घे. नवी नवरी असस ना उगाच कोणाची दृष्ट बिष्ट लागत. अहो कुणाला कशाला जायचे. नीरज आहे ना, नीरज घेऊन जाईल. हो ना नीरज. मॉम मॉम मला जायला खरंच आवडेल पण ते पॉसिबल होणार नाही. निशी तू कोणा दुसऱ्याला घेऊन जाऊ शकतेस का प्लीज. नीरज तुला काही काम आहे का. हो मॉम म्हणजे इथून जायच्या आधी मला सगळ्या गोष्टी नवीन कोचला हँडओव्हर करायच्या आहेत. सो मला कॉलेजला जावं लागणार आहे. ठीक आहे मी जाते निशी बरोबर. ठीक आहे ओवीला जाऊ दे बरोबर निशीच्या. ऐका ना तुम्ही दोघीच जाणार आहात की श्रीनू पण येणार आहे तुमच्या बरोबर. श्रीनिवास तो काय करणार आमच्या मुलींमध्ये. ए बट तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस ना. नाही नको नको तुम्ही जा मला काहीच हरकत नाही. जा. बरं आई आम्ही निघतो. ओवी चल. मॉम मी पण माझं काम कम्प्लीट करतो. ओके ठीक आहे. रघुनाथ जी आप लोग भी चलिए ना हमारे साथ मुंबई अपनी बिटिया का घर देखने. हो खरंच तुम्ही चला मुंबईला. म्हणजे निशीला पण बरं वाटेल आणि ती संसार कसा करते हे तुम्ही बघाल. मेघनाताई खरं तर आम्हाला मुंबईला यायला आवडेल तुमच्याबरोबर पण निवडणूक जवळ आली आहे आणि मला मतदान करायचं. आणि सचदेव साहेब मला
म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की समाजातल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपला मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावायलाच हवं. तसंही मी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कधीच टाळत नाही आणि त्याचबरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचंही भान ठेवतो. नाराज होऊ नका, पण यावेळेला जमेल असं वाटत नाही. बिल्कुल ठीक कहा आपने, हमें अपना नेता खुद चुनना चाहिए. नाहीतर तुम्ही असं करता का? निशीला सुद्धा मतदान करूनच मुंबईला पाठवा, म्हणजे आमची काही हरकत नाहीये. हो, उत्तमच, आमची काहीच हरकत नाहीये. ग्रेट. अच्छा लिसन, येतो मी. ओके. आणि तू तुझ्या फ्रेंड्सना भेटायला जातेस म्हणून मला विसरू नकोस. लवकर ये. आय वेट फॉर यू. हो आलेच. बाय. बाय. निशी, जिजूंचं फारच प्रेम आहे तुझ्यावर. थोड्या वेळ पण थांबवत नाही ग. छान. निशी, काय झालं? काही नाही जिजू, ते ऍक्च्युली ना निशीला तुमच्यापासून दूर राहत नाहीये ना, म्हणून. हो ना निशी? चालू द्या तुमचं. बाय जीजू. तू ना थांब, तुझं पण लग्न होणार आहे आता, तेव्हा बघ सगळा बदला वसूल करणार आहे. ओ रिअली? आईला सांगणार आहे मी, तुझ्यासाठी असा मुलगा बघ ना, तुझी सगळी मस्ती थांबली पाहिजे. निशी, ऍक्च्युली तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे काय सांगणार आहेस? एक मिनिट, कोणी आहे का? मे बी. तू मला नाव सांग आधी. अगं नाही, आता नाही, आपण परत येऊ ना तेव्हा मी तुला सगळं सांग. पण नक्की? हो नक्की. आताच सांग ना. निशी, आता नाही. आणि नाही सांगणार कोणाला, खरं सांगते शो. चला, लग्नाचा सगळा काम आज पूर्ण झाला. 5 परतावणा झाली आणि सर्वेश्वराच्या कृपेने सगळा कार्य व्यवस्थित पार पडला. आता निशी पण जायत, तर आता कधी भेटत काय माहित. लग्न झाल्यावरच तिच्याशिवाय घर कसा खाऊ कुठला. पोरीची जात म्हटल्यावर या सगळा होतालाच. तर कोणी बदलू शकता काय? आणि मी सांगते ना, आपल्या निशीचा ना सगळा चांगला होताला. माका तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलूचा होता. उमा, जर काय तेवढा महत्वाचा नसेल तर आपण नंतर बोलूया का? म्हणजे जरा एक महत्वाचं काम आहे, 2-3 दिवसापासून ते अडकून पडलंय. मी परत आल्यावर बोललं तर चालेल? होय होय चालत, तुम्ही आल्यावर बोलू आपण. बंधू, निघूया. आई येते. हा, थांब दादा. काय झालं? माका तुमच्या सगळ्यांशी एक गोष्ट बोलूची हा, आणि ती महत्वाची हा. लाल्या, तर उमाला काय सांगितलं ऐकलं नाही तू? एक महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर जायचं. लग्नाच्या गडबडीत त्या कामाकडे दुर्लक्ष झाला. तसं तर श्रीनूच्या लग्नाकडे पण सगळ्यांचं दुर्लक्षच झालेलो हा. घरी मी विचारच करत होतोय. निशीचा लग्न होऊन 2 दिवस झाले तरी यांनी इशाय कसं काढलो नाही? आहे माका कळतात हा, सगळे टोमणे कळतात हा. पण काळजी करू नकोस, मी त्याच्या लग्नाचा बघूक नाही सांगत तुमका. माझ्या लेकासाठी मी मुलगी बघितलेली हा. फक्त तुमच्या सगळ्यांच्या कानावर घालायचा होता बस.